या ठिकाणी आपण कल्पेशकडी त्यांना देखील आपण पाहतोय. तर सामना आजच्या दिवसातला पहिला कुंभवली गुरुसंख्या आणि ध्रुव 11 सातपाटी या दोन संघादरम्यान टॉस जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचा यात काही शंका नाही आहे. आणि टॉस ध्रुव 11 सातपाटी संघानं जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. आता जे 7 ठरवतात की नाही ते मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये काल आपण बघितलं तर यजमान संघानं 88 धावा ठोकल्या होत्या. अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती आशू घरतनं आणि त्यानं अप्रतिम बॅटिंग केली, क्लास दाखवला होता. तर आजचा अतिशय महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू होते. ध्रुव 11 सातपाटी कुंभवली गुरुसंख्या या दोन संघादरम्यान. प्रेक्षक ही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ऑनलाईन. आपण त्याचबरोबर डाव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तो कुंभवली गुरु संख्ये संघ त्या ठिकाणी दोन्ही संघांसाठी खेळाडू कक्षाची व्यवस्था करण्यात आली. तिथं फक्त खेळाडूच बसतील. नम्र विनंती आहे त्या ठिकाणी खेळाडूंनीच आसनस्थ व्हायचं आहे. बिर्याणी आणि अंडा पाव वैभवजी त्याची खूप चांगली तयारी जय्यत तयारी करतात आणि त्याचाही आस्वाद. परंतु मैदानावरती विजयाचा आस्वाद कोण चाकणार हा देखील प्रश्न आहे. पहिला सामना आणि उत्सुकता असते. म्हणजे शाळेतला पहिला दिवस, शाळेत जेव्हा आपण पहिला दिवस नवीन ड्रेस घालून जातो तो दिवस असतो. पाऊस आला म्हणजे पहिला पाऊस तो देखील पामरवस आपल्यासाठी ठरतो. पहिलं प्रेम उत्साह वाढवणारं असतं. त्यामुळे पहिला मॅच देखील निश्चितच एनर्जी वाढवणार असणार आहे. एक्साइटमेंट आपल्याला बघायला मिळेल. व्हाईट बॉल आणि बिमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. एक एक रिव्ह्यू असणार आहे. आणि अंपायरला जर काही डाऊट वाटला म्हणजे काही शंका आली तर निश्चितच ते तिसऱ्या पंचाच्या दिशेने पुन्हा एकदा इशारा करू शकतात. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे. स्पोर्टमन स्पिरिट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आघाडीचा फलंदाज मैदानावरती फलंदाजी करण्याकरता सज्ज असेल सागर. आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण बघू शकता सागर विश्वास आणि शुभम संखे. त्याचबरोबर या मॅचचा जर विचार केला तर 6 षटकांचे सामने असल्यामुळे 2 षटकं पॉवर प्लेचे असणार आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले देखील तितकाच महत्त्वाचा आहे. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा साजरे करत आहे सुवर्ण मोसमी वर्ष आणि आपण पाहतो एक अत्यंत दिमागदार असा सोहळा या संपूर्ण स्पर्धेचा. अतिशय दर्जेदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. 1,00,000 रुपयाचे पारितोषिक. दिग्गज संघांमध्ये आपण बॅटल पाहणार आहोत. चांगला संघर्ष बघायला मिळेल. सेटमेंट पॉईंट खावा टीपिस्टा कबट आणि मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक ऑफसाईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑनसाईडला जर बघितलं तर मिडऑनचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक. आघाडीचे गोलंदाज आहे अवधूत. अवधूतनं सातत्यानं चांगली कामगिरी केली. गेल्या 4 वर्षात आपण बघितलं तर सातपाठीच्या संघासाठी. पंचाचा इशारा होतोय. अमर आमचे स्कोर तयार होतात. जयेश मोरे यांनी इशारा केलाय. सगळ्यांनी एकदा आवाज द्या. बोला गणपती बाप्पा. थँक्यू. ऑल राईट, ऑल सेट. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. अवधूत आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता सागर विश्वास. ऑफटमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर काय स्टार्ट केलाय. ड्रीम बॉलनं स्टार्ट केलाय अवधूतनं. अवधूत हुकमी एक यात काय शंका नाहीये. आणि आज त्याचा वाढदिवस देखील आहे. तो कसा सेलिब्रेट करेल ते देखील पाहूया. अवधूत आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज. पहिला चेंडू डॉट टाकलाय. आणखीन एक चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी, सुरेख मारा. ऑफटमच्या बाहेरची लाईन आहे आणि 2 मीटरचा सुंदर वापर करत असताना अवधूत. ही खासियत आहे अवधूतची. एक गोलंदाज म्हणून त्याचा नावलौकिक आहे. बाईचा इशारा. धावफल करती धाबा 1. सागर विश्वास आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. सामना अत्यंत महत्त्वाचा यात काही शंका नाहीये. प्रो लीग वरती जे प्रेक्षक आमच्याबरोबर आता जॉईन झालेले आहेत ऑनलाईन त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. अवधूत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. करण्याची जबाबदारी असेल शुभमची. शुभम संख्या स्ट्राईक. दिवसाचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बघा बोटांमध्ये जादू काय. अप्रतिमरित्या चेंडू वळवला. थोडासा ऑफटमच्या बाहेर टाकला होता आणि यावेळी हा फटका खेळत असताना थोडा तंत्राचा विसर पडला शुभम संख्येला. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती अवधूतकडनं व्हेरिएशन आहे त्याच्याकडे.
जास्त चेंडू पडला नाही, परंतु बॅट्समनला बीट करून गेलाय, तेही तितकंच महत्वाचं होतं. अवधूत गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. अभि चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. अभि चेंडूच्या खाली होता. आदिल या ठिकाणी चेंडूच्या खाली आला होता. आणि आता बघितलं तर अवधूत चंद्रकांत कामत वाढदिवस निश्चितच प्रत्येकासाठी पुन्हा एकदा ऊर्जा देणारा असतो. आणि आज बड्डी बाय गोलंदाजी मार्कवरती अवधूत चंद्रकांत कामत, त्याला वाढदिवसाच्या विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धावपलकर धाबा 2. सागर विश्वास आणि शुभम संख्ये ही जोडी मैदानावरती आहे. एक मिस्टर इस्ट्रा आणि एक शुभमच्या खात्यामध्ये. ऑफ्टमच्या बाहेरून ऑन साईडला खेळलाय फटका, तर बघूया खूप चांगला चेंडू जाईल स्क्वेअरच्या दिशेनं. श्रेयस या बल्ला क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळते. 1-2 बघूया. 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्यात का? 2 धाबा अतिशय महत्वाच्या 2 धाबा पूर्ण केल्यात. शुभम महत्वाची इनिंग पेश करत असताना धावपलकर धाबा 4. सकाळचं सत्र आहे. तुम्ही जी धाव घेत आहे ती विकेटवरून घ्यायची नाही. विकेटच्या 2 बाजूला खूप चांगली जागा आहे, तिथूनच धाव घ्यायची. रिव्हर्सचा फटका खेळला, गॅपमध्ये जात नाहीये, परंतु खराब क्षेत्ररक्षण आदिल, आणि त्याला कव्हर करण्याकरता मयूर या ठिकाणी अतिशय वेगाने आला. खरं तर हा चेंडू पकडत असताना त्याच्या हातामध्ये आला नाही, पायाला लागला आणि तिथून चेंडूने दिशा बदलली. त्यामुळे मयूरला जावं लागलं त्या चेंडूकडे. धावपलकावरती धाबा 6. बॅकअप अतिशय महत्वाचा आहे. बॅकअप नसेल तर बॅकअप होतं. क्रिकेटमध्ये ते महत्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ. धावपलकर धाबा 6. सागर खेळतोय 4 वरती, शुभम संख्ये खेळतोय 1 वरती. आणि प्रथम बॅटिंग करत असताना कुंभवलीनं या ठिकाणी 6 धाबा केल्या. आणि बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी सद्दी विकेम चॅम्पियन ट्रॉफी सुवर्ण प्रवासाची साक्ष देणारा यशाचा उज्ज्वल सोहळा. पाहूया याची देही याची डोळा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, पंच आमच्या बाजूला बळत आहेत आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. वाईट पंचा इशारा. हात तर त्यात समांतर धाबा येतात अवांतर. धावपलकर धाबा 7. स्टस आपण 2 पाहू शकता मैदानावरती. खेळ अत्यंत महत्वाचा आहे. प्रो लीगवरती या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण आहे. वैभव गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आपल्या कोटातलं पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ्टॉनच्या बादचा चेंडू टायमिंग चांगलं नाही. पुल्लेन गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 2 मीटरचा अप्रतिम वापर. या स्पर्धेमध्ये एक आपण बघितलं तर ध्रुव 11 सातपाटीचा संघ हा खेळतोय. आणि 2 मीटर आणि 4 मीटर म्हणजे गोल्डन स्पॉट आणि त्यानंतर फुल लेंथ जो 2 मीटरचा एरिया असतो तिथे गोलंदाजी आतापर्यंत झाले. धावपलकर धाबा 7. ऑफ्टमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकच धाव मिळेल. सुरुवात संत झाली कुंभोली संघाची. कुंभोली संघ देखील एक दमदार संघ आहे. ड्रीमी संख्येवरती लक्ष असते सर्वांत. चिराग पिंपळे, यश संख्ये, सागर विश्वास आता मैदानावरती आहे. धावपलकर धाबा 9 बिनबाद 9 षटक क्रमांक 2. षटकाचा जर विचार केला तर सुरुवात खूप चांगली केली गोलंदाजानं. इथेही मोठे फटके येत नाहीयेत. वैभव राईट अप ओव्हर द विकेट. ओ संधी होती. मोठा फटका खेळण्याची संधी होती. आक्रमण करण्याची संधी होती. संधी वाया घालवली. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता. फुलटा चेंडू होता. आणि कधी पण आपण बघितलं तर हिंदुस्थानचा कुठलाही खेळाडू जेव्हा पायावरती चेंडू येतो तो अजून बहरून जातो, परंतु तसं झालं नाहीये. मैदानावरती व्हाईट बॉलचा इशारा झालाय. धावपलकर धाबा 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना कुंभोली संघ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारचा चौकार नाही आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बदल ते खूप चांगलं होतं. अमृतनं चेंडू पॉईंटमध्ये
फील्ड केलाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नेल्सन आकडा धावफलकावरती, धावफलका धावा आहेत 11, बिनबाद 11. कुंभोली प्रथम बॅटिंग करत असताना करंट रन रेट 7.50चा आहे. परंतु यापेक्षा चांगली बॅटिंग कुंभोली संघ करू शकतो. क्वालिटी गोलंदाजी आहे आद्रो 11 सातपाटी संघाकडनं. उलटॉस आहे, ऑन साईडला खेळलाय, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये सेजच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळतील. अजूनही चौकाराची प्रतीक्षा आहे. म्हणजे या स्पर्धेची प्रतीक्षा चातक पक्षाप्रमाणे आपण करतो. 9 बॉलचा इशारा पंचांवरती, पंचांकडे आपलं लक्ष निश्चितच आहे. पंचांनी इशारा केलाय. विकेम चॅम्पियन ट्रॉफीचे प्रतीक्षा आपण चातक पक्षाप्रमाणे करतो. फ्रीजचा इशारा देखील झालाय. आणि थैंक यू सुभाष. सुभाष हमारे लिए है खासम खास. आणि ही खासियत आहे, त्याचं टायमिंग खूप चांगलं आहे. नो बॉल, फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. धावफलका धावा 14. सागर ऑन स्ट्राईक. या वेळेला फटका खेळत असताना आपण पाहू शकता चूक निश्चित झाली. प्लॅन बनवलं की या वेळेला जर चेंडू आला तर तो रिव्हर्स स्वीप खेळायचा. चेंडूच्या मेरिटप्रमाणे बॅटिंग मैदानावरती होत नाहीये. शानदार आतापर्यंत गोलंदाजी झाली गोलंदाजांकडून. धावफलका धावा 14. षटक क्रमांक 2. वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन सागर विश्वासकडून. अजून त्याला तो आत्मविश्वास प्राप्त झालेला नाहीये. तर या मॅचमध्ये वैभव तरेने अप्रतिम कामगिरी केली. धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या 15, बिनबाद 15. आता विकेट गेलेलं नाही. शुभम आणि सागर विश्वास हे दोन्ही बॅट्समन 100च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. आपण पाहू शकता शुभम विश्वास अर्थात या ठिकाणी आत्मविश्वासाची कमी अजूनही जाणवते. तंत्र तितकंच महत्त्वाचं, तंत्र सुद्धा बॅटिंगकडे देखील तितकेच महत्त्वाची आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत 56 बॅट्समॅन बॅटिंग करत असताना धावफलका धावा 15 आहेत. षटकाचा विचार किंवा दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्सिपच्या प्रेमात पडलेत फलंदाज, परंतु अजूनही बघितलं तर त्यांच्या मनाजोगं जे काही काम आहे ते मैदानात होत नाहीये. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या आहे एकूण 15, बिनबाद 15. प्रथम बॅटिंग करत असताना कुंभोली संघ. विरासपोर्ट मुरबे आणि RC चिकन सेंटर दांडी दोन्ही संघांना विनंती, आपण आपला फॉर्म घेऊन जायचा आहे. प्लेइंग लिस्ट या ठिकाणी सुपूर्द करायची. एक विरासपोर्ट मुरबे आणि RC चिकन सेंटर दांडी. 10 वाजून 41 मिनिटांनी आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला. जय क्रीडा मंडळ भरणेपाड्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. विकेम चॅम्पियन ट्रॉफी सुवर्ण प्रवासाची साक्ष देणारा यशाचा उज्ज्वल सोहळा. 4थ्या दिवसाचा खेळ आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीनं कुंभोली संघानं उभारलेत 15 धावा. बिनबाद 15. शुभम खेळतो 3 वरती, सागर विश्वास 8 वरती खेळतो. 100चा स्ट्राईक रेट आहे. गोलंदाजी मार्कवरती अवधूत बड्डे बॉय अवधूत चंद्रकांत कामत. ऑन साईडला फटका, खूप सुंदर चेंडू लाफ केलाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे सिद्धार्थनं चेंडू फील्ड केलाय सुंदर पद्धतीने. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या पोहोचली 16 वरती. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस अवधूत चंद्रकांत कामत, आपला वाढदिवस. अवधूत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देव. विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. स्कोर 16 ओवर तीसरा प्रगति पर है. कदमों का इस्तेमाल करने की कोशिश, बर्थडे बॉय ने विकेट प्राप्त किया. बल्लेबाज शुभम बैक टू द पेवेलियन. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए. गेंदबाज अवधूत चंद्रकांत कामत, बर्थडे बॉय
क्रीज के कोने का इस्तेमाल, डांसिंग डाउन द विकेट आ गया है, लेकिन सटीक यॉर्कर था। बल्लेबाज पूरी तरह से बीट हुए और कमाल की गेंद थी। शानदार गेंदबाजी अवधूत कामत द्वारा। आज के दिन की खासियत है कि बिल्कुल एक बहुत बड़ा दिन आपके लिए रहेगा। अवधूत चंद्रकांत कामत ने बस स्ट्राइक किया, अपनी टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाया, तो बकुम्बोली के उम्मीदों को पहला झटका। स्कोर 16 पर 1। न्यू बैटर नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ड्रीमी टीम के कप्तान। अब मजा आएगा, डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। ड्रीमी इस वक्त स्ट्राइकर इन पर, और जोरदार अपील, बहुत अच्छी गेंद रिवर्स स्वीप खेलने की कोशिश। देखिए यहाँ बल्लेबाजों ने ये ठान लिया कि हवा जो है ना बल्लेबाज के ऑफसाइड पर की तरफ बह रही है, इसलिए बार बार रिवर्स स्वीप खेलने की कोशिश हो रही है। लेकिन कल मैंने देखा कि मैदान के चारों ओर सुबह के सत्र में आशु घरत ने बल्लेबाजी करते हुए रन बनाए थे। 17 एक विकेट के नुकसान पर अवधूत गेंदबाजी कर रहे। अभी तक अच्छा स्पेल रहा है अवधूत का। स्कोर 17 एक विकेट के नुकसान पर। बैक पर जाके गेंद कॉन्सर्ट पर पुल किया, स्क्वायर लेग पर मॉडर्न पर गेंद के नीचे खिलाड़ी भावेश ने लब का कैच। बल्लेबाज सागर विश्वास बैक टू द पेविलियन, और बल्लेबाज अवधूत ने दूसरा झटका दिया है। कि इस गेंद के ऊपर क्या हुआ था, किस तरह से विकेट प्राप्त कर रहे हैं। एक्शन रिप्ले प्रोलिंग पर दो चीजें, एक तो लेन देखी इनकी, क्रिस के कोने का इस्तेमाल किया, लेन दो बिल्कुल बहुत बढ़िया गोल्डन स्पॉट पर टिप्पा खेला, तो वहां से थोड़ी सी उंगलियां फिरते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर आ रही थी, और उसी गेंद को अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया गया। स्क्वायर लेग पर एक सेफेस खिलाड़ी है, बहुत ही अच्छा कैच लपका गया। 17 रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। अवधूत नबी तुली गेंदबाजी कर रहे हैं, घातक गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त। अभी तक 10 गेंद में 6 रन और 2 शिकार इन्होंने किए हैं, और बर्थडे बॉय के लिए आज का दिन बहुत राज आ रहा है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज कृतिक। ड्रीमी को आज एक अच्छी पारी खेलनी है, टीम के कप्तान है। अच्छा स्ट्रोक है, दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है, या खतरा हो सकता है, डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई है। मिड अप पर खिलाड़ी तैनात थे। सिद्धार्थ ने गेंद को वह फील्ड किया था, डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई, लेकिन कामयाबी नहीं मिली है। ओवर की बात करें तो तीसरा ओवर है, स्कोर 8 रन 2 विकेट के नुकसान पर कुंभली। एक वेरा स्पोर्ट मुर्बे आरसी चिकन सेंटर दांडी आप तैयार हैं टॉस के लिए। इनिंग ब्रेक में होगा टॉस। करंट रेट 6.35 का है। स्ट्राइकर इन पर टीम के कप्तान ड्रीमी। ओ बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर आ रही थी, ऑन साइड पर खेलने का बिल्कुल प्रयास किया गया था, रक्षात्मक तरीके से खेलना चाह रहे थे। और फिलहाल इस वक्त अगर देखें तो बहुत ही बड़ा मुकाबला उसके बाद में यश फाउंडेशन एक्वेरा स्पोर्ट मुरबे। ये गेंद बहुत अच्छी थी। एक बार फिर देखिएगा, हमारे अपडेटर आपको दिखाएंगे। ये गेंद कमाल की गेंद थी, बहुत बढ़िया गेंदबाजी, और बहुत बढ़िया गेंद टिप्पा खाते थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आई। बल्लेबाज सफल हुए थे और उंगलियां फिरते हुए गेंद के ऊपर। बहुत अच्छी गेंदबाज, सटीक लाइन के साथ गेंदबाजी रही है अवधूत द्वारा, और इनका स्पेल बहुत अच्छा रहा। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। गति ज्यादा नहीं है लेकिन कंट्रोल अच्छा है। 2 ओवर 8 रन 2 विकेट। 3 ओवर के बाद 19 2 विकेट के नुकसान पर कुंभौली। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है ये, और अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। वैभव को बुलाया गया, कॉम्बॉक्स से गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज ड्रीमी इज प्लेइंग ऑन 1 एंड आफ्टर 3 ओवर स्कोर 19 प्लस 2 विकेट। टॉस ध्रुव 11 ने जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था। 10 पॉइंट के ओवर पर खिलाड़ी मौजूद है, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है। ड्रीमी बहुत ही बेहतरीन जरूर खिलाड़ी है। फिलहाल इस वक्त काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, और भावेश ने 10 पर गेंद को फील्ड किया। बल्ले के बीचों बीच खेल नहीं पा रहे हैं बल्लेबाज ड्रीमी। चौथा ओवर प्रगति पर है, स्कोर 20 2 विकेट के नुकसान पर। अभी तक अगर देखें तो टॉस ध्रुव 11 सात पार्टी ने जीता, और जो फील्डिंग करने का फैसला लिया था वो गेंदबाजों ने सही साबित किया। लेकिन ड्रीमी है मैदान के अंदर, कुंभोली के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, जिनके पास काबिलियत है, जिनके पास अनुभव है, टीम के कप्तान हैं। एक कप्तानी पारी खेलने का समय आ गया है। कृतिक एक पर बल्लेबाजी करे, स्कोर 20 2 विकेट के नुकसान पर।
राउंड विकेट। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। ऑफ स्टंप को कवर किया और गेंद को जाने दिया था विकेट कीपर के लिए। अंपायर ने करीब से देखा, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, दिलशान गेंद, वाइड बॉल का इशारा हुआ। ओवर चौथा प्रगति पर है, स्कोर 21 रन 2 विकेट के नुकसान पर। फ्रंट एंड गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं, राउंड विकेट। ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, जजमेंट अच्छा नहीं है। आदिल मौजूद थे, गलती हुई, गेंद बॉन्ड एलन के बाहर जाती हुई। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये शानदार फोर। बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात आएगी बीच मैदान पर। जिस तरह से वो चौका आया और जिसकी जरूरत है कृतिक के बल्ले से, बहुत ही अच्छा स्ट्रोक। ऑफ स्टंप के बाहर गेंद, दोबारा वही कहानी, आंखों से दूर रखने की कोशिश। पर हमारी तरफ बढ़ रहे और वाइड बॉल का इशारा कर रहे। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 25 रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर की बात कर तो ये चौथा ओवर है, एक्स्ट्रा 7 है, मिस्टर एक्स्ट्रा 7 है। बल्लेबाजों को एक दूसरे का साथ देना पड़ेगा, एक दूसरे का देंगे साथ तभी तो बनेगी बात। फिलहाल गेंदबाजों ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया। वैभव का ये ओवर जिसमें अभी तक अगर देखें तो रन आ रहे हैं और जिसकी जरूरत है कुंभली टीम को। 26/2, करंट रन रेट 7.80 का है। थर्ड मैन एक गली पॉइंट, उसके साथ डीप स्ट्राइक पर एक लॉन्ग पर खिलाड़ी कृतिक के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है। अंपायर की तरफ से नो बॉल का इशारा। ये नो बॉल का इशारा भी देखिए, कंट्रोल नहीं है। सुभाष ने भी एक बार फिर ये देखा था, तो इन्होंने भी अपना काम किया। स्कोर 26-2 विकेट के नुकसान पर। स्कोर 28-2 विकेट के नुकसान पर। 28/2। आदरणीय महादेवजी खरस साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती झाले। 28-2 विकेट के नुकसान पर है। ओवर चौथा प्रगति पर। अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे, भावेश कैच लपक लिया, लेकिन ये नहीं बोलना कि ये फ्री है। वीकेएम ट्रॉफी की बात कर तो बहुत ही शानदार आयोजन है इस टूर्नामेंट का, प्रतियोगिता का। और फिलहाल पैरों पर गेंद थी, स्ट्रोक अच्छा था, बॉडी रन पर गेंद के नीचे खिलाड़ी आए और अच्छा कैच भी लगा, लेकिन दिमाग के बत्ती को जलाया दोस्तों, क्योंकि फ्रीड का इशारा हुआ था। स्कोर 29-2 विकेट के नुकसान पर। यह अच्छा ओवर है कुंभोली टीम के लिए, जिसकी जरूरत। वीकेएम चैंपियन ट्रॉफी 2024। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर ड्राइव खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, गेंद नतीजे के छठा बॉल, लेकिन स्ट्रोक के लिए बाबे डीप स्ट्राइक कवर पर तैनात है। जब तक कि गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है। चौथा ओवर प्रगति पर, स्कोर 30 रन 2 विकेट के नुकसान पर। नेक्स्ट मैच के लिए दोनों टीमें तैयार हैं। क्रुशियल मुकाबला ये दोनों टीमों के लिए, और मजा आएगा इस मुकाबले में, कोई संदेह नहीं है। गेंदबाजी करने के लिए वैभव, सामना करने के लिए ड्रीमी प्लेइंग ऑन 3, स्कोर 30 प्लस ऑफ 2 विकेट। इक्विरा स्पोर्ट मुरबे, आरसी चिकन सेंटर दांडी। रिवर्सिव खेलने की कोशिश, बल्ले का अनुनी किनारा डायरेक्ट हिट करने का प्रयास जरूर करेंगे, लेकिन कामयाबी नहीं मिले। थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात थे, भावेश ने गेंद को फेल किया था। स्कोर इसी के साथ आगे तो बढ़ रहा है 31-2 विकेट के नुकसान पर। आरती चिकन सेंटर दांडी की टीम तैयार है नेक्स्ट घमासान के लिए। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, फिलहाल कंट्रोल नहीं है वैभव का इस ओवर में। व्हाइट बॉल का इशारा, कुंभोली टीम के लिए रनों की जरूरत है, और ये इस ओवर का तीसरा व्हाइट बॉल है। अमर हमारे साथ जुड़े हुए, कल भी इन्होंने बहुत अच्छा काम किया है, और एक अच्छा स्कोरर जब होता है तो कमेंट्री करने के लिए मजा आता है। 32-2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर है, करंट रन रेट 8.09 का। तो धीरे धीरे कुंभोली की जो गाड़ी है वो पटरी पर आ रही है। एक अच्छी साझेदारी तीसरे विकेट के लिए ड्रीमी और कृतिक के बीच। याच दरम्यान व्यासपीठावरती आदरणीय शशिकांत कणी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। हवा में उछाला, कवर पर वैसे कोई खिलाड़ी नहीं है, पॉइंट के खिलाड़ी को कवर क्षेत्र में आना पड़ा, और थ्रो अच्छा नहीं है, कवर करने के लिए खिलाड़ी आए। वैसे हम बैकअप की बात कर रहे हैं,
भावेश बैकअप ले आए, नहीं तो ये भी गेंद जाती बॉडी लाइन की तरफ। बहुत महत्वपूर्ण ओवर है वैभव का, ये ओवर बिल्कुल महंगा रहा। 2 ओवर 24 रन और उनको कोई सफलता मिली। 4 ओवर के बाद 34 2 विकेट के नुकसान पर कुंभौली। चार ओवर के बाद 34 2 विकेट के नुकसान पर कुंभौली। और वैभव के 2 ओवर बहुत ही फायदेमंद साबित हुए हैं कुंभौली टीम के लिए। ध्रुव 11 सात पार्टी अब 5वें ओवर में किसको लेके आएंगे वो देखने वाली बात है। अवधूत कामत, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। आज इनका जन्मदिन है और समय ज्यादा न ले, वक्त बहुत ज्यादा जा रहा है। मैदान के अंदर जलपान के लिए खेल रुका हुआ था। नेक्स्ट मैच की तैयारी हो रही है आरती चिकन सेंटर दांडी और एकवीरा स्पोर्ट मुरबे। यश फाउंडेशन, एकवीरा स्पोर्ट मुरबे और आरती चिकन सेंटर दांडी नेक्स्ट मैच के लिए आप तैयार हैं। After 4 overs now scored 34 for loss of 2 wicket. Current rate 8.50 का है। अमृत गेंदबाजी करने के लिए, ये भी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, युवा खिलाड़ी है और हमेशा इम्पैक्टफुल क्रिकेट इनके द्वारा हुआ है। अंडर 19 के खिलाड़ी, लेकिन टैलेंट कूद कूद कर बना हुआ। सामने दोनों बल्लेबाजों की आंखें जम चुके हैं। ड्रीमी और कृतिक सकारात्मक बल्लेबाजी कर रहे हैं। तीसरे विकेट के लिए बहुत इंपॉर्टेंट साझेदारी। रिवर्स स्वीप, ड्रीमी टीम के कप्तान खड़े हैं सीना तान और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, ब्यूटीफुल स्ट्रोक। फिलहाल एक्शन रिप्ले देखे, क्या कमाल का स्ट्रोक था। ड्रीमी प्रोलिंग पर एक्शन रिप्ले देखे और बढ़िया सोच। जब बॉल डिलीवर हो रहा था तब जाकर इन्होंने पोजीशन में बदलाव किया और उसका फायदा मिला और बल्ले के बीचों बीच खेल दिया। टाइमिंग बहुत ही बेहतरीन, सुंदर स्ट्रोक पुल किया था। पावरफुल बल्लेबाजी ड्रीमी द्वारा। पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल। ड्रीमी प्लेइंग ऑन 10। दोबारा उसी तरह से खेलने का प्रयास इस बार। ओ बहुत बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग का प्रदर्शन बिहाइंड द विकेट, भविष्य विकेट के पीछे। और दोबारा वही कहानी। 22 का इशारा जयेश मौर्य ने किया। स्कोर अगर देखें तो 41 2 विकेट के नुकसान पर कुंभौली। तीसरा ओवर समाप्त हुआ। चौथे ओवर की कहानी समाप्त हुई। 5वां ओवर प्रगति पर है। करंट रेट धीरे धीरे देखे अब 9 के ऊपर चला गया। मतलब बल्लेबाजी बहुत बढ़िया हो रही है। थोड़ा सा समय लिया दोनों बल्लेबाजों ने, ड्रीमी और कृतिक ने, और उसके बाद में कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। ड्रीमी प्लेइंग ऑन 10, कृतिक प्लेइंग ऑन 8, स्कोर 41 प्लस अब 2 विकेट। ओवर की बात करते तो ये 5वां ओवर है, 4 गेंदों का खिलाना बाकी है। अमृत गेंदबाजी करने के तैयार, सामना करने के लिए कृतिक। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। सेटमैन गली एक खिलाड़ी इस वक्त अगर देखे तो पॉइंट पर है। कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, ऑफसेट पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज कृतिक के लिए। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, स्टंप के अंदर डालने की कोशिश। गति परिवर्तन करना ये भी जानते हैं बल्लेबाज। आत्मविश्वास के साथ बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए। ये अच्छी गेंद थी अमृत द्वारा, कमबैक करना ये भी चाहते हैं और यही क्रिकेट है। शुरुआत अब की आपकी खराब हो तो पैनिक नहीं होना है। बहुत बढ़िया कमबैक अभी तक तो हुआ है। अमृत या राउंड विकेट।
और एक अच्छी गेंद एंगल के साथ बिल्कुल अंदर की तरफ गेंद आ रही है। 1 रन मुकम्मल या कृतिक ने स्ट्राइक दिया ड्रीमी को। 4 गेंदों की कहानी है जिसमें पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद में अगर देखिए तो वो सिंगल आया था, बिंदी गेंद और सिंगल। इंटरेस्टिंग मुकाबला। अब ये कमबैक है या वेलकम बैक है ये तो बाद में पता चलेगा, क्योंकि अभी 2 गेंदें यहां से इंपॉर्टेंट 2 गेंदें होगी। 3 गेंदों का खेल जो है बहुत ही महत्वपूर्ण रहेगा। 4 गेंदों का खेल हुआ है। सिक्सर, उसके बाद में सिंगल, बिंदी गेंद और सिंगल। तो ये 4 गेंदों का खेल, 2 गेंदों का खेल आना बाकी। स्कोर बिल्कुल आगे मर्तबा। ओहो हो, काफी ऑफ टाइम के बाहर आए थे। बहुत अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, व्हाइट बॉल का इशारा। मिस्टर एस्ट्रास से बिल्कुल आंकड़े बदलते हुए बहुत इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए। यश फाउंडेशन एकवेरा स्पोर्ट मुरबे और आरती चिकन सेंटर दांडी नेक्स्ट मैच के लिए तैयार है। स्कोर 42, 2 विकेट के नुकसान पर। ओवर अब 5वां प्रगति पर है, 43 पर 2। 43, 2 विकेट के नुकसान पर। ड्रीमी 10, कृतिक 9। बहुत इंपॉर्टेंट पारी खेलते हुए दोनों बल्लेबाज। इस पर कृतिक ऑन स्ट्राइक। स्कोर 43, 43। तो स्कोर इसी के साथ अगर देखें तो 44 रन। लाजवाब गेंदबाजी अमृत द्वारा। इस बार ड्राइव करने का मौका नहीं दे रहे हैं और बल्लेबाज अगर देखें तो खड़े खड़े खेलने की कोशिश, फुटपक नहीं है, गेंद की लाइन में आके या आंखों के नीचे खेलने की कोई कोशिश नहीं है। या खतरा हो सकता है। एक साझेदारी पनप रही थी बिल्कुल बीच मैदान पर, उस साझेदारी को तोड़ने का काम हुआ है। रनआउट का तौर पर बल्लेबाज कृतिक बैक टू द पेबल गॉन। तीन विकेट के नुकसान पर। ओवर 5वां प्रगति पर। अमरुद की पहली गेंद पर सिक्सर आया था, लेकिन उसके बाद में देखिए बहुत ही बढ़िया कमबैक हुआ है। ड्रीमी एक गेंद पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। नए बल्लेबाज तन्मय पाटिल, हनी। और इस वक्त स्कोर 46 है। 5 ओवर की जो कहानी अभी तक आखिरी गेंद है, आखिरी गेंद शेष है, दोनों के लिए बहुत ही विशेष होगी, उसमें कोई संदेह नहीं है। स्ट्राइकर इन पर टीम के कप्तान ड्रीमी जो 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। थर्ड मैन पॉइंट कवर पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, डी मिड विकेट डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। स्ट्रोक अच्छा, टाइमिंग बेहतरीन, गैप ढूंढा, गेंद बॉडी के बाद 4 रन। ड्रीमी का कमाल का स्ट्रोक, चौका। स्कोर 50, 3 विकेट के नुकसान पर। और आखिरी गेंद पर अच्छा स्ट्रोक था, बेहतरीन बल्लेबाजी टीम के कप्तान ड्रीमी द्वारा। आफ्टर 5 ओव्हर ना स्कोर 50 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 50, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना कुंभवली। अमृत 1 ओवर 15 रन बहुत महंगे साबित हुए हैं। ड्रीमी 14 पर खेल रहे हैं, तन्मय बीच मैदान पर है, हनी। और निर्णायक ओवर का खेल, गेंदबाजी में परिवर्तन। श्रेयस को मौका मिला, श्रेयस गेंदबाजी करने के लिए आए हैं फिलहाल। श्रेयस देव, क्या बात है, एक तरफ हनी है, देव है, ड्रीमी है मैदान के अंदर। बिल्कुल वो 6 गेंदों का खेल बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। नेक्स्ट मैच के लिए तैयार है यश फाउंडेशन मुरबे, आरती चिकन सेंटर दांडी। आफ्टर 5 ओवर नाउ स्कोर 50 फॉर लॉस ऑफ 3 विकेट।
याच दरम्यान आदरणीय सुधाकर कणी साहेबांचं शुभागमन झाले. सर मनापासून हार्दिक स्वागत है, वेलकम। 11 सात पार्टी बनाम कुंभली गुरु संख्या के बीच बहुत ही बड़ा मुकाबला। 5 ओवर के बाद 53 विकेट के नुकसान पर करंट रेट 10 का है। समय ज्यादा नहीं जाना चाहिए। आज बहुत महत्वपूर्ण मुकाबला रहेगा अवधूत चंद्रकांत कामत के लिए, जिनका जन्मदिन है, जिनके बारे में बहुत सारी चर्चा हो रही है। युवा खिलाड़ी श्रेष्ठ गेंदबाजी करने के लिए, श्रेष्ठ देव गेंदबाजी करने के लिए तैयार। सुंदर गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर फ्लाइटेड गेंद थी और बढ़िया तरीके से मिडॉप के खिलाड़ी ने मिडॉन क्षेत्र में आके गेंद को रोक लिया था। टीम के कप्तान अवधूत कामत गेंद को फील्ड करते हुए। ओवर यहाँ छठवां प्रगति पर है, 5 गेंदों का खिलाना बाकी। स्कोर 51 पर 3, करंट रेट 9.87 का है और पहली गेंद पर सिंगल लिया गया है। निरंतरता की जरूरत होगी बल्लेबाज ड्रीमी के लिए। 8 गेंदों में 14 स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, लेकिन बेहतर बल्लेबाजी वो करते हैं। श्रेष्ठ देव तैयार सामना करने के लिए सेट बल्लेबाज ड्रीमी के लिए। इस बार देखिए हर बार रिवर्स स्वीप खेलने की कोशिश हो रही है। सिंगल आपको जरूर मिलेगा। अंपायर का क्या फैसला वो भी देखना बहुत जरूरी है। अंपायर क्या केंद्र बल्ले के बीच कोई संपर्क था वो भी देखा जाएगा। बढ़िया गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी बात श्रेयस द्वारा। और ड्रीमी जो है ना इस वक्त वाइड बॉल चैलेंज किया, बल्लेबाज ने चैलेंज किया और ऑनफील्ड अंपायर ने टीवी अंपायर की तरफ इशारा किया। तो चलते आज के दिन का पहला रेफर किया गया है पहली बार टीवी अंपायर की तरफ। स्कोर 51 for 3। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। विजय क्रीडा मंडल द्वारा बहुत ही बेहतरीन आयोजन आप देख रहे हैं। विकिम ट्रॉफी 2024 आंकड़े बिल्कुल बदलने वाले, उसमें कोई संदेह नहीं है। डिसीजन पेंडिंग। ड्रीमी 14 पर बल्लेबाजी करे, इट्स अ फेयर डिलीवरी। तो स्कोर 52 3 विकेट के नुकसान पर। श्रेयस अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, गेंदबाजी करने के लिए, सामना करने के लिए तन्मय हनी ऑन स्ट्राइक। ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। फुल टॉस, अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, मिड ऑफ के ऊपर से गेंद बॉल लाइन के बाहर जाती भी। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का। से स्टोक जिसकी जरूरत थी कुंबोली टीम के लिए। धीरे धीरे कुंबोली की गाड़ी पटरी पर। फुल टॉस गेंद पर सही नसीहत, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था बल्लेबाज हनी। हनी ऑन मनी। ऑफ के काफी बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे, या खतरा हो सकता है। ड्रीमी आउट। बीच मैदान पर बहुत कुछ हो रहा है। निर्णायक ओवर में ड्रीमी रन आउट। एक की हो रही थी मांग, तालमेल के कमी कारण ड्रीमी का काम हो गया तमाम। रहेंगे सेट बल्लेबाज से। फिलहाल अगर देखें तो ड्रीमी ने 14 रन बनाए, 9 गेंदों का सामना किया। बहुत महत्वपूर्ण पारी रही। एक एंड पे जब विकेट गिर रहे थे तब जाकर टीम के कप्तान ने बहुत महत्वपूर्ण रोल अदा किया मैदान के अंदर। श्रेयस का ये ओवर है और छठे ओवर का खेल। स्कोर 58 3 विकेट के नुकसान पर। 58 4 विकेट के नुकसान पर। देखिए ड्रीमी को अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे थे, बहुत निराश रहेंगे। टीम के कप्तान है, बढ़िया बल्लेबाजी भी कर रहे थे पॉजिटिव सोच के साथ, लेकिन इनके लिए तालियां तो जरूर बजेगी क्योंकि पारी को संवारने का काम किया। 58 4 विकेट के नुकसान पर कुंबोली। कुंबोली गुरु संकेत 11 की टीम बल्लेबाजी कर रही है। टॉस ध्रुव 11 सात पार्टी ने जीता था और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था। श्रेयस गेंदबाजी कर रहे हैं, न्यू बैटर जयेश मैदान के अंदर आए। तन्मय 7 पर बल्लेबाजी कर रहे थे।
और अब मौका मिलेगा जयेश को, क्योंकि आपके पास केवल 2 गेंदें हैं और 2 गेंदों में से एक भी बड़ा स्ट्रोक आता है तो बल्लेबाजों का काम हो जाएगा। सुरेश अच्छी गेंद लेग ब्रेक कर रहे हैं, टिप्पा खाते गेंद मिडल स्टंप से ऑफ स्टंप की तरफ चली गई और विकेट कीपिंग भी बहुत बढ़िया। दिवेश विकेट के पीछे और विकेट को चिपके हुए हैं, बहुत बढ़िया काम कर रहे हैं। इससे दबाव जो है ना बल्लेबाजों के ऊपर बिल्कुल बढ़ेगा। और एक अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे अगेंस्ट द टर्न और बल्ले का बाहरी किनारा लगा था। भावेश ने गेंद को थर्ड बैट पर फील्ड किया और 6 ओवर की कहानी, 6 ओवर में टोटल अगर देखें तो रन संख्या 59 और इस मुकाबले में ध्रुव 11 7 पार्टी के सामने 60 रनों का लक्ष्य है। 60 प्राप्त है, लेकिन कब वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। लेकिन उससे पहले कि एक बार फिर टॉस बॉस की तरफ जाए, देखते हैं बल्लेबाजी और गेंदबाजी का लेखा जोखा। एक्वेरियस स्पोर्ट मुरबे, यश फाउंडेशन आणि आरती चिकन सेंटर दांडी टॉससाठी सज्ज रहा। सागर 9 रन बहुत महत्वपूर्ण 9 रन के बल्ले से ड्रीमी ने 14 बनाए, कृतिक के 11 रन तन्मय के साथ और स्कोर है 6 ओवर के बाद 59, 4 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी की बात करें तो बिल्कुल इस वक्त अवधूत 2 ओवर बहुत महत्वपूर्ण 2 सफलता, केवल 8 रन खर्च के। अमृत 1 ओवर 15 रन महंगे साबित हुए। श्रेष्ठ 1 ओवर 8 रन, बहुत अच्छी गेंदबाजी। वैभव 2 ओवर 24 रन 12 का औसत था। पहला विकेट 16 पर, दूसरा 17 पर, तीसरा 46 पर और चौथा 58 पर विकेट गिर गया था। तो चलते एक बार फिर टॉस बॉक्स में और यश फाउंडेशन स्पोर्ट मुरबे बनाम आरती चिकन सेंटर दांडी के बीच होगा मुकाबला। आदरणीय महादेवजी घरत साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। जास्त वेळ घेऊ नका, कारण सामन्याला सुरुवात होते। दुसरं सत्र देखील सुरू होत आहे। दांडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहे मुरबे, आरती चिकन सेंटर दांडी आणि यश फाउंडेशन मुरबे या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत। आमच्याबरोबर मान्यवर देखील उपस्थित आहेत। आदरणीय महादेव घरत यांच्या शुभ हस्ते केलं तरी टॉस। सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरे करतोय। वैभवशाली गौरवशाली सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि आता विकेम की डिमांड थी, लेकिन खास करके दांडी के कप्तान बहुत खुश हो जाएंगे ज्या पद्धतीने हा सामना आहे। इथे सेलिब्रेटिंग 50 इयर्स ऑफ विकेम। सर तुम्हाला विनंती, आपण व्यासपीठावरती असं असतं बा। आरती चिकन सेंटरच्या कॅप्टन जिंकला टॉस, काय निर्णय घेणार आहात? फील्ड फर्स्ट. बाकी प्रश्न विचारणार, अतिशय महत्त्वाचं म्हणजे वेस्ट सीझनला सुरुवात होते आणि 6 षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळते, त्याबद्दल काय सांगाल? प्रथमच मी या आयोजनाबद्दल खूप चांगलं अभिनंदन सांगतो की खूप आयोजन चांगलं केलं आहे आणि ग्राउंड पण व्यवस्थित चांगला ग्राउंड सुशोभित केलं आहे, कारण की असे टुर्नामेंट कधी खेळायला मिळत नाही आणि अशा ग्राउंडवर खेळणं एक भाग्यच लागते, कारण की आपल्या म्हणजे ज्या शेताच्या
ह्याच्यात ग्राउंड करणं आणि चांगला क्रिकेट ग्राउंडवर खेळणं यात भरपूर मोठा फरक आहे. परंतु अशा ग्राउंडमध्ये खेळणं, कारण की पहिले आम्ही खेळायचो सफाळामध्ये, तेव्हा शेताळ भाग असायचा, बॉल इकडून तिकडून असं जायचा. परंतु आज जसं जसं डेव्हलप होत चाललं आहे तसं स्पर्धाही मोठी होत चाललेत आणि ग्राउंडही चांगले होत चाललेत. त्याच्यामुळे क्रिकेट खेळायला भरपूर आनंद होतो. तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. मैदानातला सामना देखील सुरू होते, परंतु एखादी स्पर्धा सुरू करायची आणि ती 50 वर्ष अविरतपणे चालू ठेवायची, हे तितकंसं सोपं काम नाही. ते आज बीकेमच्या सर्व टीमने केलं. कसं वाटतंय? प्रथमतः सुवर्ण महोत्सवाच्या आमच्या संघाकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि परंपरा चालू ठेवण्यासाठी ज्या सपोर्ट स्टाफची गरज असते त्यांना ते सपोर्ट स्टाफ मिळाले, त्यांचा पण खूप आभारी असेल. कारण की इतकी मोठी टुर्नामेंट चालवायला मोठा प्रयत्न लागते आणि ग्राउंड तर उत्तमच असं तयार केलेलं आहे त्यांनी. त्यासाठी आमच्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा असेल या सामन्याकरता. अत्यंत महत्त्वाचा मैच है और सिक्का उछला, दाढ़ी के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया हम गेंदबाजी करेंगे और अपनी टीम को मुर्मे को मौका दिया गया है बल्लेबाजी करने के लिए. तो मैच की तरफ रुख करते. ओवर टू कॉम्बॉक्स मिस्टर अजित. येस थँक्यू. कुंभोली संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती चिराग पिंपले आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू सुंदर हाताळला गेलाय. पुढचा चेंडू यावेळेला मिस अँड शॉट, बॉल इन द एअर. यस नो टेकन. मोठा विकेट येतोय. भावेश मात्र डिपार्टेड आणि एक मोठा झटका लागलाय ध्रुव 11 सातपाडीला. विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ. पहिला झटका चिराग पिंपळे मात्र सुंदर स्टार्ट देताना एक ड्रीम स्टार्ट. भावेश सारखा डेंजरस मॅन स्वस्तात बाद झालाय. प्रेशर थोडासा ध्रुव 11 कडे कन्वर्ट झालाय. हा प्रेशर तुम्हाला कन्सॉलिडेट करता येईल का, हाही एक प्रश्न आहे. न्यूमॅन दिवेश दिवच्या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू, सातपाडी विभागातील नामवंत खेळाडू मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं असा दिवच्या. आणि एका बाजूने सूर गवसलेला घातक गोलंदाज चिराग मधलं द्वंद्व सकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा तर वेधून घेतील, परंतु स्वर्णमय अध्याय जो जोडला जातोय विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अविरतपणे जो प्रवास आहे त्या प्रवासालाही चार चांद लागतायत. आलेल्या तमाम मान्यवरांचं खेळाडूंचं आम्ही करतोय शब्दफुलाने हार्दिक स्वागत आणि वलटे पुनश्च दिवच्या आणि चिराग मधलं जे बॅटल रंगतंय मैदानाच्या आतमध्ये ते बघण्यासाठी. चांगली गोलंदाजी लेंथ लाईन मेंटेन केले. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. फुलटॉस. ओ माय गॉड, मिडॉनला मात्र संधी होती. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट आणि इथे मात्र आणखीन एक धक्का लागताना दुसरा विकेट परतीच्या मार्गावरती. बॅक टू द क्यू बघायला मिळते एसटीचे. जी सावे साहेब या पण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि मंद मंद पावलाने आमच्या मुख्य मंचावरती येताना रोशन जी सावे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवे स्कोर कार्ड वरती 0 आणि 2 धक्के लागतायत. न्यूमॅन आदिल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ड्रीम स्टार्ट दिलाय कारण त्यांचे संगनायक सुद्धा ड्रीमी आहेत आणि चिरागनं खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाला सार्थ ठरवलंय. एक स्वप्नवत सुरुवात म्हणायला हरकत नाहीये कुंभोली संघाची. एक जबरदस्त स्टार्ट, संघाला पुढे घेऊन जाणारा, संघामध्ये ऊर्जा निर्माण करणारा आणि या लढाईला खऱ्या अर्थाने संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करणारा हा क्षण. आडव्या बॅटने ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. प्रेशर थोडासा कन्वर्ट झालाय, तो मात्र इथे रिलीफ करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे दिवच्या. खूप चांगली गोलंदाजी आहे. स्टार्ट मॅच होत नाहीये इथे. 2 धक्के दिलेले आहे चिरागनं. सकाळच्या सत्रातला घातक गोलंदाज म्हणून पुढे येतोय. यावेळेला उडवलाय. बॉडमॅनचा सुंदर उपयोग. एक लॉफ्टेड कट खेळत असताना चेंडू जात आहे सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं. चौकार.
थँक्यू. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये रवींद्र सर आणि जयेश मोरे सर आपल्याला बघायला मिळतात. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर अमर पाटील गेली 4 दिवस सतत सुंदर स्कोरिंग करतायत. आमची संपूर्ण ट्रोलिंगची टीम, आमचे कॅमेरामॅन, आमचे एडिटर, आमचे डीजे मास्टर खूप सुंदर सुरेख साथ देताना या 50व्या वर्षाचं खऱ्या अर्थाने सोनं करताना चांगली अंटाट टीम. ओ हो हो हो, चिराग याही वेळेला डॉट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता दिवच्यांचा. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत. 60 धावांचं टार्गेट आहे आणि पॉवर प्लेमध्ये फाउंडेशन बिल्ड करायचं आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि तो पाठलाग जर पुरा करायचा असेल तर पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा उद्देश असेल. परंतु चिरागनं लेंथ लाईनला मेंटेन केलं आणि खऱ्या अर्थाने 4 धावा देत 2 प्रमुख बलंदाज हे डगआउटमध्ये पाठवल्यात, तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत. अतिशय सुरेख फ्रंटलाईन जे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. 2 धक्के भावेश आणि त्याच्यानंतर श्रेयसच्या रूपाने आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आदिल आणि आता दिवच्यावरती पूर्ण जिम्मेदारी आहे. युवा खेळाडू आहेत, मजबूत खांदे आहेत आणि मजबूत खांद्यावरती इथून 60 धावांचं जे टार्गेट आहे ते अचीव करण्याची मोठी जिम्मेदारी आहे. जेव्हा तुमचे खांदे हे संघर्षाच्या वाटेवरती किंवा टार्गेट अचीव करण्यासाठी जातात तेव्हा तुमची पावलं आहेत ती नकलतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत एक जबरदस्त ऊर्जा तुमच्या बाजूने निर्माण करत असतात. चला जास्त वेळ घेऊ नका, उशिराने थोडासा मॅच सुरू झाला. याची गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतायत. अक्षय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर आदिल आहे, लेफ्ट हँड बॅटरला पाठवलंय. गेम प्लॅनिंग सातपाटी संघाचे. हवेचा ओघ आहे, त्याचा फायदा घेता येईल का? वारा तिथे मारा या पद्धतीने फलंदाजी होईल का? पुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र जबरदस्त कर्रारा ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय परंतु सुंदर फिल्डिंग तिथे बघायला मिळेल. 2 धावा वरतीच. ओ, लक्ष नव्हतं तिथे गोलंदाजाचं. अक्षयचा, अन्यथा इथेही चान्सेस असतात विकेटचं. धावसंख्या पोहोचली ती 6 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा एक ड्रीम 60 मॅच आपल्याला बघायला मिळतोय. नयनरम्य दृश्य, अतिशय सुंदर असं हे मैदान आपल्याला बघायला मिळतंय. उडवला चेंडूला इनफिल्डच्या वरनं, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, वन्स बाउन्सी मा पार, चौकार. पंचांनी सुद्धा लक्षात द्यायचं आपले बॉल जे चॉईस आपण करतोय त्या पद्धतीचं बॉलर फिल्डरकडे चेंडू आपण देत नाही. गेली 3 दिवस पंचच बॉल चॉईस करतात याचीही नोंद असू द्या. मैदानाच्या आतमध्ये धावा आहे स्कोर कार्डवरती 10 डबल डिजिट मध्ये 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू ओ, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु अक्षय कमबॅकिंग करतायत. चांगला चेंडू, डॉट बॉल. कुंभवली संघ आज पूर्ण युनिटीने मैदानाच्या आतमध्ये खेळतायत कारण ध्रुव 11 सातपट एक मातब्बर संघ आहे आणि कुंभवली संघ सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. एक चांगला संघ आपण बघतायत. चांगलं टफ फाईट मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन तयार अक्षय. पॅव्हलिन इनकडनं दाखल होताना राऊंड विकेट. पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल, चुकीला माफी नाही आहे. पूलचा फटका बनतोय सक्सेसफुल. सरळ चेंडू बॅकवर्ड टच स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं जातो. स्टँड अँड डिलिव्हर्ड, आउट ऑफ द पार्क, षटकार. पालघर जिल्ह्याचा गौरव या गाण्यातून आपल्याला बघायला मिळतोय. टेनिस क्रिकेट ला ग्लॅमर आले आणि त्याच पद्धतीचं सॉन्ग सुद्धा बनवलं गेले. उलटा चुकी करतायत अक्षय आणि इथे आलाय षटकार. पंचांचा कॉलेज भीम आणि धावसंख्या 7 ने प्लाय होताना 23 वर पोहोचलंय.
या ठिकाणी वाजवला जातोय आपण बघू शकाल आणि सूचित करतायत अंपायर की एक भीमर झालेला आहे. धावसंख्या पोहोचेल 23 वरती. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती चिरागनं, मात्र थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक इथे बघायला मिळतंय अक्षय यांचं. आणि मॅचमध्ये जी पकड बनवली होती ती आदिलच्या विस्फोटक बॅटिंगने मात्र उद्ध्वस्त केली जाते असं म्हणायला हरकत नाही. जबरदस्त बॅटिंग, प्रशंसेस पात्र, मेरिटॉरियस इनिंग ज्याला म्हटली जाते ती इनिंग एक स्टनिंग इनिंग इथे खेळताना आपल्याला बघायला मिळतो. मिस्टर आदिल गुड बॅटिंग. पुढचा चेंडू आणि याही वेळेला आपण बघतायत पंचांचा कॉल. इट्स अ बीम. एकंदरीत आणखीन 5 धावा आणि धावसंख्या 28 वर पोहोचले. नवीन गोलंदाज या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जाईल. 28 धावा स्कोअर कार्डवरती महागड षटक आपल्याला बघायला मिळालं अक्षयांच्या माध्यमातून. याच्यानंतर एस फाउंडेशन, एकविरा स्पोर्ट्स, मुरबे बनाम, आरती चिकन सेंटर दांडी यांच्यामध्ये मॅच बघायला मिळेल. आम्ही जेव्हा एकविरा स्पोर्ट्स मुरबा यांच्याशी संपर्क साधला आणि पवनने आम्हाला पहिल्याच कॉलमध्ये म्हटलं की नक्कीच आम्ही खेळू. पवनला आम्ही थँक्यू म्हणतोय. एकविरा स्पोर्ट्स मुरबा संघाचे पवन ज्यांनी सांगितलं की नक्कीच चांगली स्पर्धा आहे आणि आमची जी टूर आहे ती थोडीशी आम्ही बाजूला ठेवू, परंतु या मॅचमध्ये आमचा संघ नक्कीच खेळेल आणि त्यासाठी स्पेशली थँक्स. पवन जर इथे उपस्थित असतील त्यांना मी विनंती करतो या पण आपल्या मुख्य मंचावरती येऊन तुम्ही आसनस्थ व्हायचं आणि तिथून मॅचचा आनंद घ्या. एकविरा स्पोर्ट्स मिस्टर पवन आपण यायचं आहे. धावा स्कोअर कार्डवरती 28. पुढचा चेंडू आणि याही वेळेला आदिल थांबणार नाहीये. सरळ येतोय आणखीन एक मोठा शॉट, षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 34 वर. चौथी धावा आदिल ची जी विस्फोटक इनिंग आहे ती कुंभवली संघाला पूर्णतः बॅकफूट वरती घेऊन जाते. याच्या मागे तुफानी हल्लाय. एक मॅरेथॉन इनिंग खेळतायत. आणखीन एक शॉर्ट बॉल आणि हाही जाईल सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं चौकार की थांबणार आहे चेंडू हे बघावं लागेल. आणि मला वाटते चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 38. आता मात्र अवघ्या 22 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये एक एक्सपेन्सिव्ह षटक इथे बघायला मिळते. ऐकू एक सॉन्ग आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेतील सर्वात महागड षटक म्हणायला हरकत नाही. 34 धावांचं. चिराग येत आहेत, थोडेसे नाराज असतील कारण एक ड्रीम स्टार्ट दिला होता त्यांनी फक्त 4 धावा देत 2 धक्के दिले होते भावेश आणि श्रेयसच्या रूपानं, परंतु त्याच्या गोलंदाजीला साथ देणारे गोलंदाज ची गोलंदाजी झाली नाही आणि कुंभवली संघ थोडासा इथे पिछाडीवर पडला हरकत नाही. परंतु क्रिकेट आहे. चिरागने आणखीन काही विकेट या ठिकाणी घेतले, ते कम बॅकिंग करू शकतात. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नरत्न ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असतं. आपल्याला ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. बघूया पंचांचा सिग्नल काय असेल. तर इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचलाय तो 4-0. 40 वरती. आता अवघे 20 धावांची गरज. आशिष लॉजिस्टिक डहाणू आणि झाई याही संघाने आपली उपस्थिती नोंदवा. त्याच्यानंतर आपण शिरगाव बनाम घिवली मधली मॅच बघणार आहोत. आदिल थांबणार नाहीये. एक्झिक्यूट केलाय सरळ लॉंग लेग फाईन लेगच्या मधनं येतोय पुनश एक जबरदस्त हुकचा शॉट, षटकार. गॉन. आदिलचं स्वागत झालं पाहिजे.
आणि सर्वांना एक प्रेमळ निवेदन असेल, वाहतुकीचा रस्ता आहे, आपले जे बाईक्सवर असतील, बाईक मालक असतील, फोर व्हीलर मालक असतील, यांना एक प्रेमळ विनंती असेल की आपण नक्कीच, आपल्याकडे भरपूर जागा आहे, पार्क करा आणि मॅचचा मनमुराद आनंद आपण घ्या. प्रेमळ निवेदन सर्वांना, जेणेकरून रहदारीला कुठल्याही प्रकारचा त्रास, खोळंबा होणार नाही आणि अविरतपणे ती सेवा सुरू राहील. बघूया धावा स्कोर कार्ड वरती 46, 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज झालाय भावेश. अतिशय सुंदर असं नियोजन परेश मंडप डेकोरेटर्स, सागर मंडप डेकोरेटर्सनं ही सुंदर क्रीडा नगरी सजवलंय. चौदा धावांची गरज. अप्रतिम चेंडू होता यावेळेला. खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. कव्हर पॉइंट रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचेल ती 47 वर. एक महागड षटक आणि त्यानंतर मात्र कुंभवली संघ पराभवाच्या थोडस छायेमध्ये गेलाय. स्विच हिट करण्याचा अटेम्प्ट. पुढचा चेंडू घेऊन तयार चिराग. अतिशय सुंदर डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. लॉंगॉनचा खेळाडू येईल, फिल्डिंग करेल. तदबर दुसऱ्या धावेचा अटेम आणि 2 धावा ही परिपूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 49 वर स्कोर कार्ड बघायला मिळतोय. 49. पुढचा चेंडू घेऊन चिराग या ठिकाणी धावसंख्या पोहोचली ती 50 धावा. प्रामुख्याने नक्कीच आम्ही आभारी आहोत सन्माननीय भुवनेश भोईर साहेब यांच्यामधनं 6 दिवस पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेली आहे. थँक्यू भुवनेजी भोईर साहेब. 6 दिवसाची संपूर्ण जलची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून, तसेच सन्माननीय विनोदजी एकनाथ किनी साहेब पायखोप गावातील एक अनमोल सरत्न त्यांच्याही माध्यमातून 10 बिस्लरीच्या बॉटल्स आम्हाला प्रोव्हाइड केल्या, सौजन्य केल्यात. 10 बॉक्स आम्हाला प्रोव्हाइड केल्यात, त्याबद्दल आम्हीही त्यांचे आभारी आहोत. विनोद एकनाथ किणी साहेब मायखोप रोठे, थँक्यू. वळूया आपण मॅचकडे. ओ यावेळेला जबरदस्त पूल करण्याचा प्रयत्न आहे. बाकवटा स्कोर लेगला क्लिअर करतायत दिवच्या आणि येतोय 6 धावांचा एक मॅसिव्ह षटकार. 4 धावांची गरज मॅचला जिंकण्यासाठी. एक हाती सामना जिंकण्याच्या वाटेवरती आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. बॅटिंग खूप चांगली झाली होती, परंतु गोलंदाज तितकेशे लेंथ लाईनला मेंटेन करू शकले नाहीत आणि जो क्लास आहे ध्रुव 11 संघाचा तो समोर आला. या ठिकाणी मात्र रिव्हर्स पूलचा फटका आपण बघतोय. चेंडू जाईल का डीप गलीमधनं सीमारेषेच्या बाहेर. मॅच इथे संपले. हार्डलक ड्रीमी आपण इथे आला. सुंदर क्रिकेट दाखवलं. कुंभोली संघाचे आम्ही कौतुक करतोय आणि अभिनंदन करतोय. ध्रुव 11 सातपाटी संघाचं आपण विजयश्री संपादन केलंय. तर विनंती असेल कुंभोली संघाचे संघनायक या आपण या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. 50वं वर्ष, गौरवशाली वर्ष, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अशी टुर्नामेंट आणि त्याचं एक सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला आम्ही देतोय. तर कुंभोली संघ आपण या संघनायक संपूर्ण टीम जरी आली तरी चालेल. एक चांगलं फोटोशूट सुद्धा आपण करू, हरकत नाही. आपण हरलात, परंतु क्रिकेट आहे, कोणीतरी हरतं कोणीतरी जिंकतं. मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे.